आम्हाला तिथं तयार करण्यामध्ये सुप्रियाताईंचं मोठं योगदान. कायम वक्तव्य करत राहतात. बरं. ते बापूंनी किती आम्हाला शिव्या घातल्या हां. तर ते आम्ही फुलं म्हणून समजतो आणि अंगावर पाडून खिशात अंगारा घेऊन फिरत होती. थोडी मोहिनी पडली होती. तर आता सगळं चित्रच लक्षात आलं जे आम्ही वारंवार पक्षाच्या सर्वच वरिष्ठ मंत्र्यांना सांगितलं. रणजित सिंह मोहिते पाटील आता नक्की भाजपमध्ये आहेत की भाजपमध्ये नाहीत? दादा भाजपमध्येच आहेत आणि निष्ठेनं काम करत आहेत भाजपचं. सातत्याने पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात हजर आहे. दादांचा एक विश्वास आहे फडणवीस साहेबांवर आणि आम्हाला तो तोडून द्यायचा नाही. विहिरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं शक्य आहे का? लिंब पिळणं शक्य आहे का? काहीतर रक्तरंजित बनवायचं, काहीतरी एक स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली आणि ते आम्हाला चिटकून टाकली. ओके. ते आजपर्यंत चालते. तुमचं पाणी पवारांनी पळवलं म्हणजे तुमच्यात याचं जो निंबाळकरांचा आरोप होता त्याच्यात तथ्य आहे की नाही याचं उत्तर येस किंवा नाही मला सांगा. नेलेलं आहे काय प्रमाणात पाणी अजितदादांनी नेलेलं आहे. काय प्रमाणात पाणी नेलेलं आहे. घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात. त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या पाहिजे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअपमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदारांचं रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी जी लोकसभा निवडणूक झाली त्यातला सर्वाधिक चर्चेचा जर कोणता मतदारसंघ असेल तो असेल माढा. आणि त्या माढ्यामध्ये अनेकांनी त्यावेळेस पैंजा लागले असतील त्या माढ्याच्या विविध लोकसभेच्या निकालासाठी आणि मला वाटतं सर्वाधिक चर्चेचा तो मतदारसंघ होता. त्यामुळं मोहिते पाटील, त्यात पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील, पवारांचं राजकारण, खुद्द मोहिते पाटलांचं राजकारण आणि एकूण खासदार म्हणून त्यांची दिल्लीमधली कारकीर्द आणि मतदारसंघामधला सगळी विकास कामं याबाबतचं चर्चा करण्यासाठी धैर्यशील आज आपल्यासोबत आहेत. खासदार साहेब, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार. कशी वाटली दिल्ली? वर्षभर दिल्लीमध्ये कसं वाटलं? माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने जो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि मला दिल्लीमध्ये पाठवलं, निश्चितच समाधानकारक असं मला वर्षभर काम करता आलं. बरं. आणि करतही आहे मी. बरं. आणि एक नवीन अनुभव त्या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. आणि विशेषतः आदरणीय पवारसाहेबांचं आणि सुप्रियाताईंचं दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांबरोबर वागणं उठणं बसणं कसं असावं, अधिकाऱ्यांबरोबर वागणं बसणं कसं असावं, बरं, कोणत्या गोष्टीच्या कशा पद्धतीनं फॉलोअप घेतला जावा, ओके, या सगळ्या गोष्टींचं मनमोकळेपणाने दोघांचं मार्गदर्शन असतं. आणि त्यामुळं असं काही आम्हाला भीती जाणवली नाही तिथे. बरं, ओके. एक या दोघांचं सातत्यानं असलेलं मार्गदर्शन, मोकळेपणा यामुळं सहजरित्या दिल्लीमध्ये वावरता आलं. आणि विशेषतः सुप्रियाताईंनी अनेक पक्षाच्या खासदारांशी आम्हाला संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, स्वतः ओळखी करून दिल्या. बरं. त्यामुळे एक वेगळं वातावरण आणि सहजरित्या आम्ही सगळे आठीच्या आठी खासदार सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली तिथं मिसळलो. बरं. विशेषतः जुनं बघायला गेलं तर सुप्रियाताई आणि अमोलदादा आहेत. बाकी सगळे आम्ही फ्रेश एकदम नवीन खासदार आहात. त्यामुळं असं काही जाणवलं नाही आम्हाला. ओके. पण एकदम माळशिरसचं राजकारण तर एकदम दिल्लीमध्ये झेप, काही कामामध्ये काही फरक वाटला असेल ना? कामामध्ये निश्चितच फरक आहे. बरं. कारण का मी अकलूज ग्रामपंचायतचा उपसरपंच, सरपंच, नंतर माळशिरस तालुक्याचा सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य, ओके, तिथून थेट खासदार असा प्रवास राहिलेला आहे. आणि घटनेच्या ह्याच्यातले सगळ्यात सर्वोच्च सभागृहात मी गेलो. निश्चितच प्रत्येक सभागृहाचं कामकाज वेगळं आहे. म्हणजे ग्रामपंचायत सभागृह घ्या, ते देशाचं सर्वोच्च सभागृह. तिथं कायदे बनवले जातात आणि खाली विकास कामं केली जातात. बरं. त्यामुळं चांगला अनुभव होता, शिकायला मिळते. सर्वपक्षीय खासदार, सिनियर खासदार, विशेषतः कुठल्याही पक्षाचे असू द्या, सत्ताधारी असू नाही तर विरोधी पक्षाचे, सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका हीच आहे की नवीन आलेल्या लोकांना शिकवणे, बरं, त्यांना सामावून घेणे, अशा पद्धतीचे अनेक चांगले अनुभव दिल्लीमध्ये आले. दिल्लीमध्ये तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, आता भाजपचे मंत्री आहेत, आता भाजपच्या मंत्र्याकडे तुमचं काम असतं, तर तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून काही वेगळी वागणूक मिळते की काय व्यवस्थित ते असतं? कसं असतं तुमचा अनुभव? असं कधीच भेदभाव झालेला नाही आहे. बरं.
सहजरित्या मंत्री महोदय सगळे उपलब्ध होतात अधिवेशन काळामध्ये त्या ठिकाणी. बरं. आणि आपण जे प्रश्न मांडले त्याचं निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व मंत्री प्रयत्न करतायत. आणि समजा त्यावेळेस नाही झालं तर लेखी स्वरूपात उत्तरं सुद्धा मंत्री महोदयांकडून आम्हाला येतात. आता आम्ही एक सर्वे केला होता याच्यावरती, आमच्या लेट्सअपच्या यूट्यूबवरती जवळपास 1,10,000 लोकांनी मतं नोंदवलेली आहेत. त्यातले 64% म्हणतात की तुमची कामगिरी उत्तम झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या ही उत्तम जो शेरा मिळवण्यासाठी तुम्ही नक्की कोणत्या कामाला प्राधान्य दिलं होतं की लोकांनी तुम्हाला एवढं भरभरून तुमच्या कामगिरीला प्रतिसाद दिलेला आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी सातत्याने जनतेसाठी उपलब्ध राहतो. बरं. ते प्रत्यक्षात भेटीच्या स्वरूपात असेल, फोनच्या स्वरूपात असेल, जे काही साधनं लोकांसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टिकोनातून आहेत त्या दृष्टिकोनातून मी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. बरं. आणि जी काही जबाबदारी जनता माझ्यावर टाकते, मतदार माझ्यावर टाकतायत, ती परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतो. बरं. त्यामुळेच ते 64% पोहोचलेलं पोहोचले वाटतंय. पण तुमच्या एक निवडणुकीचा मला थोडा अनुभव जाणून घ्यायचा आहे. फार तुम्ही उशीर केला काय तुमची उमेदवारी घ्यायला किंवा जाहीर करायला, की काय झालं होतं तिथं? काय एवढा तुम्हाला विलंब काय झाला एवढं राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यायला? मी आढावा घेत होतो. बरं. पूर्ण मतदारसंघ फिरत होतो, गावोगावी फिरत होतो. हां. आणि मला सर्व गावं फिरून काढायची होती. बरं. आणि जनतेचा जो विश्वास आहे आणि जनतेची परवानगी घेऊन उभं राहायचं होतं मला. मी मोहिते पाटील कुटुंबातला व्यक्ती म्हणून किंवा आमच्या कुटुंबाला सुद्धा कुटुंबातल्या व्यक्ती म्हणून आम्हाला जनतेवर लादून घ्यायचं नव्हतं. बरं. जनतेची इच्छा असेल तरच उभं राहायचं हे आमच्या कुटुंबात ठरलं होतं. बरं. विजयदादांची ती इच्छा होती आणि दादांच्या इच्छेप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबातली लोक फिरलो आणि मग निर्णय घेतला अच्छा की आपण आता उभं राहूया. पण निर्णय घ्यायला उशीर झाला होता का? अनेकांना असं वाटत होतं की अरे मोहिते पाटील की काय करतायत, भाजप त्यांच्यावर प्रेशर टाकतंय, भाजपच्या प्रेशरला बळी पडतील की खरोखरच उभे राहतील, अशी तेव्हा शंका का वाटत होती? लोकांना वाटत होती शंका, कारण का डिले होत होतं त्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम झाला होता. परंतु माझे वैयक्तिक अनुभव असे आहेत, मी त्यावेळेसही बोललो आणि आजही बोलतो की ज्या ज्या गावात जाईल तिथं विशेषतः तरुण पिढी जी होती आणि सिनियर सिटीजन्स मधला गॅप नाही, जो 18 ते 30चा चंक आहे, अबाव 50 ते 70-75 ओके, गावात भेटायला गेले की हक्काने सांगायचे तुमच्यासाठी तुम्ही इलेक्शन लढवायची नाही, हे आमच्यासाठी लढवायचे आणि आमच्यासाठी उभा राहायचा. माघार जर घेतली तुम्ही, म्हणजे काही गावात मला अनुभव असे आले, विशेषतः तुम्हाला मी आवर्जून सांगेन, करमाळा तालुक्यात एक वडशेनू म्हणून गाव आहे, झाडाखाली असंच बैठक बसलो होतो. तर तिथं तरुणांनी सांगितलं इथून पुढे आमच्या गावात यायचं असेल सुखदुःखात या, राजकीय कामासाठी जर यायचं असेल तर आता आम्ही सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, तर इथून पुढे राजकीय कामासाठी आमच्याकडे होणार असं दमच भरत होते सगळेजण. तुमच्यासाठी नाही उभं राहायचं, आमच्यासाठी उभं राहायचं. ओके ओके. ते धाडस केलं. लोकांचीच एवढी तीव्र भावना होती की आमच्या कुटुंबातनं कोणी तर उभं राहावं. आणि त्यात मी अकलूज उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सभापती, झेडपी सदस्य, पक्ष संघटनेचं काम या माध्यमातून सातत्याने मतदारसंघात संपर्कात होतो. आणि सगळ्यांना जनतेला माझा स्वभाव माहीत झालेला, त्यामुळं सगळ्यांनीच साथ दिली. ओके. जनतेने साथ दिली, कुटुंबातल्या सगळ्यांनी साथ दिली, त्यामुळे हे सक्सेस होऊ शकले. एक त्याला ते उत्तर तुम्ही मला द्यावं असं वाटतं. शहाजी बापू पाटलांचं तुमच्या अकलूजमध्ये भाषण झालेलं होतं त्या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये, आणि त्यांनी एकेरी उल्लेख करत असं म्हटलेलं होतं, म्हणजे म्हणजे अगदी एकेरी उल्लेख केलेला होता. त्यांनी असं म्हटलं होतं, त्या मोहित्यानं मला फार त्रास दिलेला आहे, आपलं वाटोळ होईल जर मोहिते पाटील निवडून परत आले तर तुम्ही सांगूयाचं की काय वाटोळ केलेलं होतं आणि शहाजी बापू पाटील असं का बोलत होते? शहाजीबापू पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत आमच्या जिल्ह्याचे. म्हणजे माझ्या धाकट्या चुलत्यांबरोबर प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा आदरही आहे. आणि बापूंना कायम लॅम्पलाईटमध्ये राहायची सवय आहे, प्रसिद्धी जो होतात राहायची सवय, त्यामुळे कायम वक्तव्य करत राहतात. बापूंनी किती आम्हाला शिव्या घातल्या तर ते आम्ही फुलं म्हणून समजतो आणि अंगावर पाडून घेतो. असं काही नाही, तुम्ही त्याचे उत्तर काढलं नंतर तुम्ही विधानसभेला फुलं वगैरे काय समजत नाही असं नाही. मोहिते पाटील असं कोणाच्या टीकेला सहज असं जी सोपं घेते असं मला वाटत नाही. आम्ही सहजच घेतो सगळ्यांच्या टीका. आमचं काम आहे जनतेत राहणं आणि ते काम करतोय आम्ही.
लोकांचीच नाराजी एवढी होती की जर ह्या लोकांनी जी आकडेवारी विधानसभा इलेक्शन असेल, लोकसभा इलेक्शन असेल, ज्या काही आकडेवारी विकास कामांच्या हे सांगत होते सगळे, हे जर केलं असेल तर मतं का पडली नाहीत. बरं. तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामामुळेच ती पडलेली. बरं बरं. आणि तुम्ही विचारलं का बापूंना काय आम्ही तुमचं नक्की नुकसान केलं होतं, काय असं का बोलले तुम्ही, असं काय बोलले का बापूंना तुम्ही? जर मी बापूंना कधी विचारत नाही, ज्येष्ठ आहेत, त्यांच्या तब्येतीची फक्त मी वेळच्या वेळ चौकशी करतो. तेवढी करता तेवढी चौकशी करतो. कशी आता बापूंची तब्येत कशी? थकलेले आहेत बापू, तरी पण समाजकार्याच्या दृष्टिकोनातून असती धावपळ चालू असते. ओके. दुसरी एक टीक आहे, त्याच्याबद्दल मला तुमचं उत्तर पाहिजे होतं. आणि त्या अकलूजमध्ये येऊनच देवेंद्र फडणवीसच अकलूजमध्ये आलेले होते आणि त्यांनी असा इशारा दिलेला होता, एक तर मी कोणाच्या आधेमध्ये पडत नाही, पण जर कोणी मला आडवा तर त्याला मी सोडत नाही. आणि ते इशारा तो मोहिते पाटलांनाच होता. तर खरंच त्यांनी तो इशारा पूर्ण केला आहे? नाही, बिलकुल नाही. फडणवीस साहेबांचे आमचे संबंध चांगले आहेत, कालही होते आणि आजही आहेत. लोकसभा इलेक्शनला मी माझे जेवढ्या काही मुलाखती दिल्या होत्या, तर या सर्व मुलाखतीत मी एकच सांगितलेलं होतं की काही माणसं साहेबांना उठवायला जात होती, झोपवायला जात होती, खिशात अंगारा घेऊन फिरत होती, थोडी मोहिनी पडली होती. कारण आता सगळं चित्रच लक्षात आलं, जे आम्ही वारंवार पक्षाच्या सर्वच वरिष्ठ मंडळींना सांगत होतो की काय घडतंय. आणि जनतेने लोकसभेलाही दाखवून दिलं महाराष्ट्राला आणि विधानसभेलाही दाखवून दिलं. अच्छा. पण त्याच वेळी जर तुम्हाला भाजपची जर उमेदवारी मिळाली असती तर मग तुमची काही अडचण नव्हती तुम्हाला, किंवा तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला, तुम्हाला फक्त तो रणजित निंबाळकर फक्त नको होते? जनतेला जे नको होतं ते आम्ही कानावर घातलं होतं पक्षाच्या. हे तुम्ही वैयक्तिक दुश्मनी कोणावरती नाही, तुम्ही ऑफिशियल कानावर घातलेलं होतं? घातलं होतं, सगळ्यांच्या घातलं होतं. जे काही सिस्टीम. पण ते तर म्हणत होते मी पाणीवाला खासदार आहे, मी पाणी आणलेलं आहे. हे जनतेने म्हणायचं असते. जनतेनं ब्रीद वाक्य ठरवलं पाहिजे, जनतेनं टायटल दिलं पाहिजे, उपाधी दिली पाहिजे. स्वतःहून स्वतः उपाधी द्यायची नसती कधी समाजामध्ये. अच्छा. जनतेने ठरवावी ती उपाधी काय म्हणावं आणि काय नाही. आणि ते हक्कानं जनता आपोआप म्हणते. जनतेवर लादलं तर ते स्वीकारत नाही, आणि अलीकडे तर अवघड आहे स्वीकारणं जनतेनं. अच्छा. पण त्यांची तक्रार किंवा त्यांच्या कार्यकर्ते तक्रार अशी आहे की मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती आम्ही पाणी भरत नाही म्हणून मोहिते पाटलांचा आम्हाला विरोध आहे. हा कसं आहे, आपलं कार्यकर्तृत्व लपवण्यासाठी कोणाला तर दोष द्यायला लागते. ते त्यांच्या सवयीचा भाग आहे. कालही होता आणि आजही तेच चालू आहे त्यांचं. आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील एवढ्यावर फोकस करायचा आहे. ओके. निवडणूक काळातल्या टिकट टिप्पण्या तुम्ही मागे सोडलेल्या आहेत का आता? नक्की. अच्छा. रामराजे निंबाळकरांचा तुमच्या उमेदवारीमध्ये किंवा याच्यामध्ये काय नक्की रोल होता? कसं आहे, आम्ही सत्तेत होतो, रामराजे साहेब पण सत्तेत होते, आणि आमच्या भावना आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना कळवल्या होत्या. बरं. ते ऐकणं जरुरीच होतं, आणि त्याचे परिणाम लोकसभेला दिसून आले, विधानसभेला पण दिसून आले. ओके. पण आता जे सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे, हे माजी खासदार काय निंबाळकरांचे अतिशय जवळचे समजले जातात. मग त्यांच्यामार्फत तुमचे सगळे विकास कामं मार्गी लागतात का, की अजून जुनी धुसफूस कायम आहे? दुस्ती वेगळी आहे, राजकारण वेगळं आहे, आणि राज्याचं मंत्रिपद वेगळं आहे. बरं. आणि जयकुमार गोरे साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आजपर्यंत मला कुठला वाईट अनुभव आलेला नाही. ते निश्चितच चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवतायत. ॲज अ मंत्री म्हणून सगळ्या गोष्टी ऐकून घेत आहेत. बरं. प्रश्न मार्गी लावत आहेत. पण तुम्हाला आव्हान आहे उलट तुमच्या जुन्या आमदारांचं, की साध्या तलाठ्यांची पण बदली तुम्हाला करता येणार नाही. राम सातपुतेने असं जाहीरपणे बोललेलं होतं की एका तलाठ्याची सुद्धा बदली तुम्हाला मी करून देणार नाही. असं होऊ शकत नाही. ते नवीन आहेत राजकारणामध्ये, भावनेपोटी बऱ्याचदा काय काय बोलून जातात. राजकारणात अशा गोष्टी चालत नाहीत, आणि कुणीही कुठलाही अधिकारी आणू द्यात, सगळ्यात शेवटी त्याला जनतेची कामं करायची, त्या तालुक्यातल्या मतदारांची कामं करायची.
ती कामं कसं करून घ्यायची ही गेले 60-70 वर्ष आमच्या DNA मध्ये. आज तिसरी पिढी आहे. बरं. एक म्हण आहे हम्म. विशेषतः घोडस्वारीच्या क्षेत्रामध्ये, घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात, त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या पाहिजेत. बरं. कुठलाही कोणी अधिकारी आणू द्या, जनतेची कामं कशी करून घ्यायची ते आमच्या अंगात 73 खोड्या पाहिजेत ना. बरोबर. ते आम्ही करू. ओके. सगळ्यात शेवटी जनतेला रिझल्ट पाहिजे. तो कशा माध्यमातून मिळतोय जनतेला त्याचं देणं घेणं नाही. आणि आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे आजपर्यंत मोहिते पाटील कुटुंबाने, की आमच्या राजकारणाचा परिणाम सर्वसामान्य मतदारांवर नाही झाला पाहिजे, त्यांच्या कामकाजावर नाही झाला पाहिजे, त्यांच्या जीवनावरती नाही झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि इथून पुढंही करत राहणार. ओके. तुमच्या गेल्या वर्षभरातलं एक असं महत्त्वाचं काम तुम्ही आवर्जून सांगा की जे केल्याचं तुम्हाला समाधान आहे, आनंद आहे. गेल्या वर्षी समाधान माझं लोकसभेत गेल्यापासूनचं काम आहे म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्याचं केळी उत्पादनाचं एक्सपोर्टच्या लिस्टमध्ये सोलापूर जिल्हा नव्हता. इतर सर्व जिल्हे होते, जळगाव, बुलढाणा वगैरे होते त्यामध्ये. आणि सातत्याने मागणी केळी उत्पादकांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांकडे केली होती आणि त्यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून केळी संशोधन केंद्र व्हावं आणि एक्सपोर्टच्या यादीत केंद्राच्या सोलापूर जिल्हा जावा. बरं. मी जसं खासदार झालो तसं मी केंद्रामध्ये पियुष गोयल साहेबांना भेटलो आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश करा, जेणेकरून इतर स्कीम्स ज्या आहेत, ॲपेडाच्या स्कीम असतील, गॅप सर्टिफिकेशन असेल एक्सपोर्टचं, अशा विविध गोष्टींचा लाभ केळी उत्पादकांना मिळावा म्हणून त्यांच्याकडे मागणी केली. आणि पियुष गोयल साहेबांनी 1 महिन्याच्या आत सोलापूर जिल्ह्याचा समावेश केला. ओके. आणि ही मागणी का करत होतो आम्ही, तर गेली 5 वर्ष सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातून एकूण जे केळी एक्सपोर्ट होती त्याचे 50% शेअर एकट्या सोलापूर जिल्ह्याचा होता. लास्ट इयरचा शेअर हा 67% होता. ओके. त्यामुळे आमची मागणी होती की एवढं एक्सपोर्ट करून सुद्धा आमचे एक्सपोर्टचे बेनिफिट्स शेतकऱ्यांना मिळत नव्हते. आता त्या सगळ्या गोष्टींचा लाभ क्लस्टर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कोल्ड स्टोरेजेस असतील, म्हणजे केंद्राच्या ज्या काही सर्व योजना आहेत ओके त्या आता सोलापूर जिल्ह्याला लागू झालेल्या आहेत. अच्छा. आणि दुसरं एकाने प्रश्न विचारला त्याच्यामध्ये की रेल्वे मार्गासाठी तुम्ही काही फारसं काही केलेलं नाही लोणंदच्या, तर त्याबाबतची परिस्थिती काय आहे? लोणंद फलटण पंढरपूर हो. हा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग आहे, नॅरोगेज, त्यावेळेस ॲक्विजिशन झालेलं आहे. या बाबतीतला देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिला प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी राज्यसभेचे खासदार असताना आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना हा राज्यसभेत उपस्थित केला. बरं. आणि 2014 साली सकारमाशी शंकरराव मोहिते पाटील साहेबांची 100वी जयंती होती आणि त्यानिमित्त सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना अकलूजला आले होते. परंतु आचारसंहिता असल्यामुळं ते काही घोषणा केली नाही त्यांनी. आमची मागणी त्या सभेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनीच केली होती. बरं. आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी, या दोघांनी त्या सभेमध्ये मागणी केल्यानंतर प्रभू साहेबांनी जे रेल्वेचं शेवटचं बजेट झालं, देशातलं शेवटचं बजेट, त्या बजेटमध्ये पंढरपूर लोणंदसाठी 1000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीचं टोकन अमाऊंट टाकली. ओके. आणि सर्वेसाठी ते पैशाची तरतूद केली. आणि त्याच पद्धतीनं जेऊर आष्टी म्हणजे चौंडीवरनं अहिल्यादेवींच्या जन्मस्थळापासून जाणारं हे 2 रेल्वे मार्ग मंजूर करून घेतले. बरं. गेल्या 5 वर्षात त्याच्यावर कसलीच हालचाल झाली नाही. बरं. जसं मी खासदार झालो तसं मी सोलापूर DRM ऑफिस, पुणा DRM, GM मुंबई, रेल्वे MD, चेअरमन, मंत्री, बरं, हा सातत्यानं फॉलोअप चालू आहे. लोकसभेत सुद्धा मी प्रश्न उत्तराच्या तासात ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, ऑन रेकॉर्ड आहे हा. बरं. त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत सगळीकडे. ओके. बहुतेक पक्षामध्ये लॉबिंग करण्याच्या नादात मी काय काम केलंय ह्याची तपासणीच कोणी केलेली नाही. त्यामुळे असं मोकळ्यात टीका करण्याचं काम माझ्यावरती काही मंडळी करतायत. आणि जेव्हा 15 दिवसापूर्वीच मी आदरणीय फडणवीस साहेबांना भेटलो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. त्यांनाही विनंती केली की या 2 रेल्वे मार्गासाठी
50% राज्य शासनाने वाटा उचलावा आणि विशेषतः इकडून सगळा जो साखर धंदा आहे किंवा केळी असेल, साखरेचा उद्योग असेल, डाळिंबाज असेल, यांना पोर्ट जवळ येईल तो रेल्वे मार्ग झाला तर. ओके. आणि किसान रेल्वेसाठी मी चांगली चाललेली किसान रेल्वे यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय. बरं. मी आदरणीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आत्तापर्यंत 4 वेळा भेटले. आणि जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मी त्यांना भेटत राहणार आहे, वारंवार पत्रव्यवहार करत राहणार आहे सगळीकडे. ओके. आज मला माहिती आहे कुठल्या स्टेजला गेलेले. बरं. आणि हे जे लेखी पुरावे आहेत माझ्याकडे, अच्छा. सगळ्या गोष्टीचे लेखी पुरावे आहेत. मी ओके. काय असं नुसतं कोणावर टीका करणं बोलणं हे राहणार नाही. योग्य वेळ आली की मी सगळी कागद सगळ्या माध्यमांसमोर ठेवीन. ओके. मी काय काम केले बरं. पुराव्याचे उतरेन. कोण काय बोलतंय ह्याची उत्तर देणं बसण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. ओके. तोच टाईम तोच वेळ जर मी जनतेच्या कामासाठी खर्च केला तर चांगलं होईल. इलेक्शन आल्यावर ह्यांची उत्तरं देईन ना मी. आत्ता काय टाईम आहे त्यांची उत्तरं देत बसायला. ओके. मला वेळ वाया घालवायचा नाही अशा लोकांसाठी. तोच वेळ मी जनतेसाठी देईन. बरोबर. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती की दिल्लीतल्या जेव्हा खासदार जातात तेव्हा त्यांना तुम्ही आहात किंवा निलेश लंके आहेत, हे जरा नवीन खासदार आहेत अशी, तर या खासदारांना दिल्ली थोडीशी नको वाटते का? असं थोडंसं आपलं गाव बरं हे बरं. तर दिल्लीमध्ये तुम्ही रमता का? दिल्लीमध्ये जो पाठपुराव्यासाठी वेळ द्यावा लागतो, फिरावं लागतं, तर ते तुम्ही कसे मॅनेज करता? नक्कीच तिथं रमलोय आम्ही सगळे. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं यात आम्हाला तिथं तयार करण्यामध्ये सुप्रियाताईंचं मोठं योगदान आहे. बरं. ताई म्हणजे आम्हाला काही शंका वाटली किंवा कुठं जरा थोडं बॅकफूटवर जातोय आम्ही ताईंसमोर जर प्रश्न मांडले तर ताई स्वतः आमच्यावर येतात त्या संबंधित मंत्र्यांकडे, ओके. ओके. अधिकाऱ्यांकडे, किंवा मार्गदर्शन करतात आम्हाला. आणि वेळोवेळी सगळ्या पक्षाच्या खासदारांबरोबर उठबस करण्याचं सल्लाही पवारसाहेब देतात आणि ताई देतात. त्यामुळं असं काय आम्हाला अवघड वाटली नाही दिल्ली. अच्छा. दिल्लीमधले तुम्ही आता संसदेमध्ये अधिवेशन आम्ही पाहतो, खासदार मंडळी असतात, तर तुम्हाला कोणाचं भाषण आवडतं किंवा तुम्ही कोणाचं अगदी आवर्जून ऐकता किंवा कोणाचं आत्तापर्यंत आवडलं असं काही जाणवलं तुम्हाला? जे ज्येष्ठ अनुभवी नेते मंडळी आहेत सर्वच पक्षातले. बरं. नक्कीच सगळ्यांची भाषणं ऐकायला बसतो आम्ही. बरं. आणि एक आम्हाला त्या माध्यमातून शिकायला मिळते बरं की कशा पद्धतीनं बोललं जावं, सभागृहाचे इथिक्स कसे पाळावेत. एक चांगला अनुभव येतोय. बरं. आणि मनसोक्त जास्तीत जास्त वेळ सभागृहात बसणं बरं चं काम आम्ही सगळे सदस्य करतो त्या अच्छा. ठिकाणी. दिल्लीमधले तुमच्या काही खासदारांची खास मैत्री झाली का? असे कोण खासदार की त्यांच्याशी तुम्ही डायलॉग करता, सतत भेटता, बोलता, चर्चा करता? सर्वच पक्षाच्या खासदारांशी गप्पा गोष्टी होते. त्यांबरोबर जाण्यामुळे योग येतो बरं. आणि गप्पा गोष्टी होतात. अच्छा. पण अशी कोणाशी खास अशी मैत्री दिल्लीत होईल आता हळूहळू वर्षच झालेलं आहे. दिल्लीमध्ये जुन्या लोकांनी तुम्हाला दिल्लीमधली खायची ठिकाणं काही दाखवली की नाही? हां, मी खवय्ये आहे त्यामुळं मीच शोधत असतोय. बरं. आणि मीच सगळ्या खासदारांना महाराष्ट्रातल्या घेऊन फिरतो. इथं चांगलं भेटते तिथं भेटते, त्यामुळे गेले की सगळी मला शोधत असते. काय आज कुठं येणार आहे? दिल्लीमधलं काय आवडलं, म्हणजे साधारण काय वेगळं वाटलं? खाद्य संस्कृती काय तिथं तुम्हाला टेस्टी असं वाटलं? दिल्ली देशाची राजधानी आहे. बरं. त्यामुळं सगळ्याच राज्यांचं तिथं फूड मिळतं. बरं. दरवेळेस वेगळं ट्राय करून बघायचं. ओके. मी आंध्रचं फूड ट्राय करून बघितलं सगळ्यांनी, काश्मीरी फूड ट्राय करून बघितलं. आता इतर राज्यांचं करायचं आहे हळूहळू, जसं संधी मिळेल तसं आम्ही जातोय सगळे. ओके. 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 थोडंसं पुन्हा आपल्या पॉलिटिक्सकडे येऊ. आम्हाला एक सांगा की रणजित सिंह मोहिते पाटील आता नक्की भाजपमध्ये आहेत की भाजपमध्ये नाहीत? दादा भाजपमध्येच आहेत आणि निष्ठेनं काम करतायत भाजपचं. सातत्याने पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात हजर राहत आहेत. बरं. एक सोलापूर जिल्ह्यातल्या किंवा माढा लोकसभा मतदारसंघातल्या एखाद दुसऱ्या व्यक्तीला पित्त आहे त्यांचं, आणि ते सातत्याने त्यांच्या विरोधातलं चित्र निर्माण करण्याचं काम करतायत. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. रणजितदादांबरोबर जनता आहे, दादा जनतेत मिसळत आहेत, पक्षाचे कार्यकर्ते मिसळत आहेत, येत आहेत, जात आहेत, कामं करतायत. रणजितदादांना देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारली, हे खरं आहे का? बिलकुल खोटं आहे. रणजितदादांच्या
माझ्या पुतण्याच्या रणजितदादांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्याला जे रिसेप्शन होतं मुंबईत, देवेंद्र फडणवीस साहेब शिवराज चव्हाण साहेबांच्या मुलाच्या लग्नाला दिल्लीला जाऊन आदरणीय फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब रिसेप्शनला आले होते. हे दोघांचं मैत्री आहे, विश्वास आहे एकामेकावरचा. राग असता तर फडणवीस साहेब आलेच नसते ना, रिसेप्शनला आलेच नसते. येऊन आशीर्वाद देऊन गेले आमच्या पुतण्याला. ओके. हे स्वतःचं ऊर बुडवण्याचं काम काही मंडळी करताय. काही म्हणजे कोण करते? मला नाही नावं सुद्धा घ्यायची नाहीत त्यांची, बिलकुल घ्यायची नाहीत. दाढीवाले मिशीवाले आहेत काय जरा? दाढीवाले मिशीवाले कोण कसं आहे, कोणाच्या व्यंगावर जायचं नाही. ती नाही मी व्यंगाचं काय बोलत काय? आमची संस्कृतीच नाही आहे. मला आपण व्यक्तिमत्वावर तुम्ही नाव घेत नसल्यामुळे लोकांना कळवून मी आपलं लोकांना माहिती आहे, लोकांनी मतदानाच्या रूपातून त्यांना उत्तरं देऊन टाकलेली, ती एकदा नाही दोनदा दिलेली. त्यामुळे त्याच गोष्टीवर आमचा वेळ वाया जाण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यावर आमचा वेळ जितका खर्ची घालता येईल तेवढं बघायचं आहे. आता तुम्ही म्हणता बरोबर, रणजितदादा समजा भाजपमध्ये आहेत, तुम्ही राष्ट्रवादी जात, तुम्ही त्यांना खेचणार की ते तुम्हाला त्यांच्या पक्षात खेचणार? आम्ही एकामेकाला खेचणार नाही. आमचं ध्येय एकच आहे, सोलापूर जिल्ह्याचा विकास, माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास, आणि त्यात बिलकुल राजकारण आणायचं नाही, काम करत राहायचं. पण राजकारणाचं नाही, एक पक्षाच्या पातळीवर तुम्ही लढणार एकमेकांच्या विरोधात, म्हणजे आता मग आणि मग कसं आणा, म्हणजे राजकारण येणार असं थोडंच होणार, राजकारण तर येणार ना? नाही येणार. कसं नाही येणार? नाही येणार. ज्या त्यावेळेसच्या गोष्टीत अजून वेळ आहे, त्याला जिल्हा परिषदचं इलेक्शन यायला वेळ आहे. मग जिल्हा परिषदला रणजितदादा कोणाचं काम करणार? आल्यावर बघू ना, ते इलेक्शन सुरू झाल्यावर. दादा त्यांच्या पक्षाचं काम करतील, मी माझ्या पक्षाचं काम करेन. ओके. मग तुम्ही त्यांना तुमच्याकडे का ऑफर देत नाही? दादांचा एक विश्वास आहे फडणवीस साहेबांवर, आणि आम्हाला तो तोडून द्यायचा नाही. ते राहत आहेत त्यांच्याबरोबर. अच्छा, ते ठरले आता? ठरलेलंच आहे आणि आहेतच, बदल केलेला नाही. दादांनी फक्त संयम ठेवलेला आहे. वेळोवेळी सगळ्या घडामोडी गेल्या 6 वर्षामध्ये हे वरिष्ठांना पक्षात कायम कानावर घालत आलेले आहेत आणि पुरावेसहित घालत आलेले आहेत. वेळ काळ लागतो कुठल्याही गोष्टी सिद्ध व्हायला. बरं. आणि जी म्हण आहे किंवा आपण बोलतो की ज्याला टिकायचं त्याला जास्त कष्ट करायला लागतात. रणजितदादा घेत आहेत कष्ट आणि नक्कीच त्यांच्या कष्टाला एक ना एक दिवस फळ येईल. ओके. पण असं म्हणतात, आणि ती वस्तुस्थिती पण आहे की मोहिते पाटील इकडे राष्ट्रवादीत आल्यामुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या मतदारसंघामध्ये भाजप नेत्यांनी कधी ती चूक मान्य केली? जरा थोडं मोहिते पाटलांना थोडंसं डावलून जरा आमचं चूक झाली. मी पक्ष सोडून आता जवळजवळ वर्ष झाला. बरं. जसं राष्ट्रवादीत गेलो त्यामुळं माझा कोणाचा संपर्क आला नाही. बरं. भारतीय जनता पार्टीमध्ये, किंवा मी स्वतःहून चौकशी केली नाही. त्यामुळे मला तिकडची कल्पना नाही आहे काय झालं आणि काय नाही ते. रणजितदादांशी बोलले असतील ना कोणीतरी? नाही, मी नाही बोललो दादांशी या विषयावर. तुम्ही नाही बोलले? मी चौकशी केली नाही दादा. तुम्ही चौकशी केली नाही, हे पॉलिटिकल उत्तर म्हणून आपण घ्यावं. पॉलिटिकल नाही, खासदारांचं जे सत्य आहे ते सांगितलं मी तुम्हाला. ओके. मोहिते पाटलावर आणखीन एक आरोप होत असतो, आणि तो आता बऱ्याच सगळ्या ज्या सहकारी उद्योग संस्था चालू आहेत त्यांच्यावर पण आता होत आहे की मोहिते पाटलांनी संस्था बुडवल्या. तर या प्रश्नाचं उत्तर एक जरा कायमस्वरूपी तुम्ही व्यवस्थित द्यावं असं मला वाटतं. नक्की का तुमच्या लोकसभा इलेक्शनला याचं उत्तर दिलेलं आहे. पण एकदा जरा थोडं परत अजून एकदा उत्तर द्या. कुठल्या संस्था बुडवल्या? नुसतं बुडवल्या म्हणायचं. तुमची आता कारखाना होता, कुक्कुटपालन संस्था, साखर मत्स्य कारखाना चालू आहे, शिवामृत दूध संघ चालू आहे, शंकर कारखाना बंद पडलेला रणजितसिंह मोहिते पाटलांनी पुन्हा चालू केला. 3 वर्ष बंद असलेला कारखाना चालू केला, सातत्यानं 3 वर्ष चालवून दाखवला. तिथं लाईटसुद्धा नव्हती, जनरेटरमध्ये डिझेल भरायला पैसे ज्या कारखान्याकडे नव्हते तो कारखाना चालू केला त्यांनी. आणि यात चालू करण्यात सुरुवातीचा सीझन दादांनी स्वतः चालवला आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मोठी मदत केली, त्यामुळे तो चालू झाला. बरं. त्यांचं सहकार्य लाभलेलंच आहे त्या कारखाना सुरू करण्यामध्ये. तर हे होऊ नये, ते आत्ता परत बंद पडावा म्हणून बरीच मंडळी कष्ट घेत आहेत. बरं. कसं आहे, आपण पाहिलं असेल पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आदरणीय पवारसाहेब, विलासराव देशमुख साहेबांपर्यंत जर आपण पाहिलं
ह्यांनी कधी कोणता भेदभाव केलेला नाही. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत आणि त्यांना मदत केली पाहिजे. कारण का चालवणारा कोण आहे ह्याच्यापेक्षा त्याचे सभासद कोण आहेत, सभासद टिकला पाहिजे म्हणून त्या संस्था चालल्या पाहिजेत. ओके. ही भूमिका सगळ्यांचीच कायम राहिलेली आहे. आणि आमच्या ह्या सगळ्या संस्था चालू आहेत, शिक्षण संस्था चालू आहे. राहिला प्रश्न पोल्ट्रीचा. महाराष्ट्रात कुठलीच सहकारी तत्वावरची पोल्ट्री चालू नाही आहे. बरं. जसं ग्लोबलायझेशन आलं, ग्लोबलायझेशन आल्यानंतर प्रायव्हेटायझेशन त्यामध्ये आलं. बरोबर. आणि आज महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की पोल्ट्री उद्योग हा कॉपरेटिव्हमधला पूर्ण संपलेला आहे. ओके. की एकही संस्था नाही कॉपरेटिव्हमध्ये 95 पासून आतापर्यंत कुठल्याच गव्हर्नमेंटनी सहकारी पोल्ट्री उद्योगाला मदत केली नाही. जसं दूध धंद्याला मदत झाली, साखर उद्योगाला मदत झाली, तसं पोल्ट्रीला झाली नाही. आणि त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन पोल्ट्री उद्योगाचं हे आहे की रॉ मटेरियल जे आहे फीडचं ते सगळं इतर राज्यातून येतं आणि ते प्रचंड कॉस्टली आहे. बरं. आणि मध्यंतरी 94-95ला जर बघितले तर विविध रोग आले त्यावेळेस. रोग आले त्यावेळेस आणि त्या रोगांच्या माध्यमातून जे अडचण झाली उद्योग पुन्हा उपजारी घेतले नाही. बरं. तुमचं म्हणणं असं आहे की ज्या तुमच्या संस्था होत्या त्या पुन्हा आता व्यवस्थित सगळ्या सुरू आहेत. हे बघा, तुम्ही सगळ्याच उद्योगात बघा, साखर उद्योग असेल, दूध उद्योग असेल, मग खाजगी असो, सहकारी असो, सगळ्यात चढ उतर राहिलेले. बरं. आमच्या संस्था आम्ही काय कुलूप लावून लिलावात काढलेत अशी एकही संस्था नाही आहे. सगळ्या चालू आहेत. आणि विशेषतः आमच्या पतसंस्था आहेत, लोकांनीच कर्ज भरलेले नाहीत. ते ठेवीदारांना आम्ही फेस करतोय, कायदेशीर मार्गाने असेल सगळ्या वसुली करतोय, लोकांचे पैसे देतोय. आम्ही या गोष्टीतून लांब कुठे गेलेलो नाही. सभासदांपासून लांब गेलेलो नाही, ठेवीदारांपासून लांब गेलो नाही किंवा जनतेपासून लांब गेलो नाही. ओके. दररोज त्या गोष्टींना आम्ही तोंड देतोय. मग कायद्याच्या मार्गातून असेल किंवा फिजिकली भेटून बोलणं असेल, या सगळ्या गोष्टीचा तो विश्वास आहे. आम्ही जर ह्या गोष्टी केल्या असत्या, बुडवल्या असत्या, तुम्हीच मला सांगा, मतदान मी 1,24,000 मतांनी निवडून आलो. बरोबर. का दिली मला मतं जनतेने? ओके. यातलं खरं एक महत्त्वाचा आरोप काय आहे. तर म्हणायचं, डॅमेज करत राहायचं. बरोबर. लोक वापरते. ह्यांनी एक संस्था काढावी सहकारी तत्वावरची. खाजगी काढणं वेगळं आहे आणि सहकारी काढणं वेगळं आहे. सहकार वेगळं आहे एकदम. खाजगी स्वतःच्या मालकीचं आहे, दुसरं तुमच्या कामात कोण हस्तक्षेप करायला येत नाही. बरोबर. सहकारामध्ये दररोज सभासद हस्तक्षेप करायला येतात. बरोबर. यांनी एक सहकारी संस्था आधी काढावी, चालवावी आणि मग दुसऱ्याकडे बोटं दाखवावी. ओके. एक मोहिते पाटलांची खाजगी कारखाने आहेत का म्हणजे तुमच्या कुटुंबाचे? नाही, आमचा एकही नाही. होते हां. ते आम्ही दोन्ही, एक लिलावात काढला बँकेने आणि एकाचा आम्ही विक्री करून टाकली. ओके. एक तुमच्या भागामध्ये नसेल पण पाठीमाग बाहेर एक असं चित्र आहे आणि ते जुन्या सगळ्या नेत्यांबद्दलचं आहे की त्या नेत्यांची म्हणे समजा अशी तालेवर घराणे घेतली, समजा मोहिते पाटील घराणे घेतलं की त्यांची फार दहशत आहे. त्यांना त्यांच्याविरुद्ध बोलायला चालत नाही. त्यांचं इतकं मोठं कुटुंब आहे की कोण ना कोणतरी आपल्या नजरखाली राहावं लागतं. तर तसं खरंच आहे अकलूजमध्ये, माळशिरसमध्ये? असं तुम्हाला सांगितलं कोणी? मला हे सांगितलं पाहिजे. असं होतच नाही. अशा जर गोष्टी असत्या आजच्या जमान्यामध्ये, तर एवढा सोशल मीडिया आहे, म्हणजे तुम्ही गाडीतनं उतरले की कॅमेरे चालू होतात. खरी गोष्ट. असं जर असतं तर आम्हाला एवढी मतच पडली नसती. मी वारंवार ते सांगतोय. बरोबर. होऊच शकत नाही. ओके. त्यामुळं अजिबात त्या आरोपामध्ये किंवा त्या बोलण्याकडे त्यात काही तथ्य नाही आहे. हे काय दहशतीचं राजकारण नाही आहे, आमचं प्रेमाचं राजकारण आहे. आणि आमच्या आजोबांपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी जी माणसं कमवली एवढ्या वर्षामध्ये, ते कमवलेल्या माणसांचंच हे फळ आहे. ओके. आता तुम्ही आजोबांवर आठवले, मी काल परवाच एक मला क्लिप आली, विजयदादांच्या लग्नाची ती क्लिप होती. त्याला यशवंतराव चव्हाण उपस्थित होते, नंतर अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते. तर विजयदादांचं लग्न आणि त्यांच्या नातवाचं लग्न याच्यामध्ये काय फरक तुम्ही ठेवला होता? जाणीवपूर्वक काही फरक ठेवला होता की काय केलं होतं नक्की? लक्ष मोजण्याचा फरक ठेवला होता. तरी आकडा यावेळेस किती होता त्यावेळेस लक्ष? आणि त्यावेळेस यांचं मला तुमच्या आजोबांचंही भाषण मी तेव्हा पाहिलं होतं की हा खर्च मी केलेला नाही तर लोकांनी येऊन केलेला आहे, हे केलेलं आहे. त्यांची व्हिडिओ तेव्हा काढला होता, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट होती. तर त्या दोन्ही लग्नातला फरक जरा थोडा सांगा की काय? लग्न सेमच झाली.
आजोबांनी एकाच दिवशी लाख लोकांना 1,18,000 लोकांना जेवण दिलं. बरं. कारण का तेव्हा टीका झाली ती त्यांच्यावर 1,00,000 लोकांना जेवण दिलं. बरं. ते लग्नाचे सगळं समारंभ संपल्यावर आजोबांनी एक 8-10 दिवसांनी पुण्यात येऊन प्रेसला सांगितलं, हां खोटं कशाला छापताय, हां मी 1,00,000 नाही 1,18,000 माणसांना जेवण केलं. आणि ते का दिलं त्याचं मागचं कारण हे सांगितलं की मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं बरं. माझ्या मतदारांच्या सुखादुःखात सहभागी झालो. त्यांनी त्यांच्या सुखात मला कायम सामील करून घेतलेलं आहे. बरं आहे. तर माझ्या कुटुंबातलं पहिलं लग्न आहे. म्हणजे विजयदादांचं आणि आमच्या मोठ्या आत्यांचं लग्न बरं. एकत्रितच झालं. हो. माझ्या घरातलं पहिलं कार्य आणि मी सगळ्यांच्या घरी जेवलोय. त्यांना जेवण द्यायची मला वेळ आलेली आहे. माझ्या पहिल्या कार्यात सहभाग करून घ्यायची वेळ आलेली आहे. अच्छा. त्यांनी तेव्हा तसं उत्तर दिलं होतं, 1,18,000 लोकांना जेवण दिलं. जेवण दिलं होतं. ओके. तर यातली आणखीन एक थोडी चर्चा म्हणजे उत्सुकतेचा भाग म्हणून, तेव्हा किती विहिरी होत्या आणि किती विहिरींमध्ये बर्फ टाकलं होतं? कसं आहे, तो एक चुकीचा गैरसमज बनवलेला होता. विहिरीत सरबत करणं शक्य आहे का, साखर टाकणं शक्य आहे का, लिंब पिळणं शक्य आहे का, काय तर रक्तरंजित बनवायचं, काहीतरी एक स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली आणि ती आम्हाला चिटकून टाकलेली आहे. ओके. आणि ती आजपर्यंत चालते. परंतु एक आमच्या आजोबांनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही ज्यांच्या घरी जेवलो, हो, ज्यांच्या सुखात दुःखात सहभागी झालो, त्यांना मी परतफेड करणं जरुरीचं आहे. आणि घरातलं पहिलंच कार्य आहे माझं, बरोबर. ते केलं. बरोबर. हे भारताची संस्कृती आहे, बरोबर. मग ती पाळलेली आहे आम्ही. आता यावेळेस या कार्याच्या वेळेस काय फरक केला तुम्ही? आम्ही एकाच दिवशी मॅनेज करणं अवघड आहे. बरं. लग्न हे ते सगळ्या गोष्टी आमची सर्वच कुटुंबातल्या सगळ्याच जेवढी आमची लग्न झालेली आहेत, बरं. इथून पुढं होणार आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, गावोगावीच्या कार्यकर्त्यांना आम्ही 15 दिवस आमची जेवणं चाललेलीच असतात. बरं. बोलवायचं, सगळ्यांना वेळ द्यायचा. एका दिवस आता वेळ देणं पण शक्य होत नाही. एका दिवसात लग्न पण करायचं, जेवण पण द्यायचं. बरोबर. त्यामुळं आम्ही सगळ्यांनाच जेवण देतो, प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना जेवण देतो. ओके. एक थोडी म्हणजे तुमच्या मतदारसंघासारखं सोलापूर जिल्ह्यात सर्वांना माहीत असेल, नक्की फॅमिली ट्री जरा समजावून सांगा की आम्हाला. म्हणजे शंकरराव मोहिते पाटील, विजयदादांचे भाऊ किती, आता आमच्यासारख्या सोलापूर बाहेरच्या लोकांना थोडंसं माहिती पडायला थोडंसं होतं, त्यांची किती मुलं, किती राजकारणात काय करतात, जरा उत्सुकता आहे, जरा तेवढं सांगा की. विजयसिंह मोहिते सगळ्यात महत्त्वाचं शंकरराव मोहिते पाटील साहेब ते आणि त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या आजी रत्नप्रभा देवी मोहिते पाटील. बरोबर. सगळ्यात ज्येष्ठ, त्यांना 6 मुलं. बरं. आणि 3 मुली. आपण म्हणजे तुमचे आजोबा पण दत्तक आले होते माने कुटुंबाकडनं? माने कुटुंबाकडून त्यांच्या आजींना दत्तक आले होते. बरं. अच्छा. ते माने कुटुंब कुठलचं मूळचं? वेळापूरचं. वेळापूरचं. आणि आमच्या आजोबांच्या आजी ह्या अकलूजच्या मोहिते घराण्यात. बरं. आणि ते आजींना दत्तक गेले. बरं. तुमच्या आजी कोणत्या घराण्यातल्या, म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांच्या मिसेस? त्या मोहित्यांच्या. त्या. ओके. नाही, त्यांचं माहेर त्या अर्थानं. आता मी एवढं जुनं सांगू शकणार नाही. बरं बरं, ठीक आहे. त्या आमच्या पणजी होते. बरं. आणि माझ्या आजी ह्या सांगली जिल्ह्यात मांजर्डे गावच्या. ओके. ओके. आराराबांच्या मतदारसंघात. ओके. तर आता शंकरराव मोहिते पाटील आणि त्यांचे तुम्ही म्हणतात त्यांची 6 मुलं. 6 मुलं आणि 3 मुली. ओके. विजयसिंह मोहिते पाटील सगळ्यात मोठे. बरं. त्यानंतर माझे वडील राजसिंह मोहिते पाटील. तुमचे वडील राजकारण नव्हते? बिलकुल नाहीत, कधीच राजकारणात नाहीत. शेती आणि पूर्वी डेअरी बघायची. बरं. आता 60 ओलांडल्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं होतं की मी कशातच भाग घेणार नाही, पूर्ण रिटायरमेंट घेतली. ओके. त्यांना जे आवडेल त्या गोष्टी करतात. आमच्या राजकारणात कोणाच्या पडत नाहीत. बरं. 2 नंबर राजसिंह, 3 नंबर जयसिंह मोहिते पाटील. बरं. ते अकलूजचा जो कारखाना आहे सहकार शंकरराव मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळ ह्याचं कामकाज ते बघतात. बरं. ज्यांनी तुमच्या काय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याची बातमी सर्व माध्यमांनी, आमच्या तालुक्याचं राजकारणच त्यांनी आमच्या आजोबांच्या पाश्चात सगळं बघितलं. बरं. जे काही कार्यकर्त्यांना सांभाळण्यापासून सगळ्यांना सांभाळण्याचं काम हे जयसिंह मोहिते पाटलांना, त्यांना सगळे प्रेमाने बाळदादा म्हणतात. बरं. त्यांनी पाहिलेलं आहे. 4 नंबरला मदनसिंह मोहिते पाटील. बरं. ते पूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, आता मार्केट कमिटीचं कामकाज ते पाहतात. बरं. 5 नंबरचे काका माझे वारले, प्रतापसिंह मोहिते पाटील. ते खासदार होते? ते खासदार होते, माजी मंत्री, राज्यमंत्री पण राहिलेले.
आणि सगळ्यात धाकटे काका ते सुद्धा वारले, उदयसिंह मोहिते पाटील. ते बरं. पूर्ण व्यवसायात होते, ते कधीच राजकारणात नव्हते. बरं, ओके त्यांनी कायम व्यवसाय पाहिला आणि आम्हालाही व्यवसायाची धडी त्यांनीच दिली. ओके. तुमच्या 3 आत्या त्या 3 आत्यांपैकी मोठ्या आत्या ह्या कोल्हापूरला असतात, चव्हाणांकडे. 2 नंबरच्या आत्या ह्या देसाईंच्याकडे दिल्या होत्या, त्या वारल्या. आणि सगळ्यात धाकट्या आत्या ह्या काकडेंना, विराज काकडे जे वकील होते हो नामवंत, हो हो महाराष्ट्र बार काउन्सिलचे अध्यक्ष होते, बरोबर. त्यांच्या त्या मिसेस. ओके. अशी आमची फॅमिली ट्रिप. मग आता तुमच्यापैकी राजकारणात तुम्ही आहात, रणजितसिंह मोहिते पाटील आहेत, रणजितदादा आहेत, मी आहे. म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये तिसरी पिढी आपण म्हणूया. हो, राज्याच्या राजकारणात आम्ही दोघं आहे. बरं. आणि ग्राउंड लेवलला अर्जुनसिंह बघतात, शिवतेज. ते कोणाचे आहेत चिरंजीव? अर्जुनसिंह हे मदनसिंहांचे चिरंजीव आहेत. बरं. ते व्यवसायही करतात. तसं शिवतेज तो अकलूज गावचं काम बघतो. बरं. आणि सध्या एवढेच आहे आम्ही, बाकीचे आम्हाला कामात सपोर्ट करतात इलेक्शन. टोटल किती टीम मेंबर आहेत मोहिते पाटील कुटुंबामध्ये? किती लोकांची टीम आहे? मोठी टीम आहे आमची सगळी. बरं. त्यामुळे 50-60 जण आहे. नावं लक्षात राहतात सगळ्यांची राहतात. मग तुम्ही आता तेव्हा पण आता काही चर्चा आहे त्याच्यावर, थोडी उत्तर घेतो संधी मिळेल तर. आता घोडे किती आहेत तुमच्याकडे? आमच्या कुटुंबात माझ्याकडे घोडे आहेत. मग घोड्यांचं नाद आधीपासूनच आहे? पूर्वीपासून आहे. बरं. आणि ते व्यवसाय म्हणून आम्ही करतो. म्हणजे व्यवसाय म्हणजे कसा तो? मला तर दाखवायला शौक म्हणून ब्रीडिंग करतो. बरं. ब्रीडिंग करून पुढे अकलूजमध्येच तुम्ही करता सगळं? अकलूजमध्येच करतो. बरं बरं. ओके. तुमच्याकडे किती घोडे आहेत आता? माझ्याकडे सध्या 2 आहेत. बरं. आणि मी प्रयोग करत राहतो. बरं. वेगळ्या वेगळ्या जातींच्या घोड्यांचं ब्रीडिंग करून ते पैदास करून विकणे. ओके ओके ओके. आणि बाकीची तुमच्या इतर भावंडांकडे पण घोडे आहेत? सगळ्यांकडे नाही आहेत. बाळदादांकडे आहेत आणि धवलसिंहाकडे आहेत. बरं. तिघांकडेच घोडे आहेत, बाकीचे कोणाकडे नाहीत. बाकीच्यांना आवड नाही. मला आणि माझ्या मोठ्या मुलीला आवड आहे, रायडिंग करते. अरे वा. मी रायडिंग वेळ मिळाला तर करतो. अच्छा अच्छा. आणि मी आमच्या स्कूलमध्ये सुद्धा रायडिंग कोर्स सुरू केलेला आहे की जेणेकरून इक्वेस्टेरियन प्लेयर्स निर्माण व्हावेत. आणि आमच्या स्कूलची मुलं स्टेट लेवल, नॅशनल लेवल चॅम्पियनशिपला जातात. अच्छा. अरे वा. आम्ही त्याच्याकडे स्पोर्ट्स आणि एक ब्रीडिंग व्यवसाय असं बघितलं. अशा अडचण पाहिजे. ते पॉलिटिकल घराण्यातला आहे, दरवाजात घोडा पाहिजे दाखवायला जनतेला, असलं काही नाही आहे. बरोबर. याचा स्पोर्ट्स मुख्य उद्देश आणि ब्रीडिंग ओके. हा डोळ्यासमोर ठेवून त्यात काम करतो. अच्छा. जेव्हा राजकारण असतं, प्रचार सभा नसतात, बैठका नसतात, तेव्हा काय करतात तुम्ही? म्हणजे छंद म्हणून काय पाहता? पुस्तकाचं वाचन करतो वेळ मिळेल तेव्हा मी. बरं. एकतर वेळच मिळत नाही पहिली गोष्ट. हां. गेल्या वर्षभरात 365 दिवसापैकी 300 दिवस मी ट्रॅव्हलिंगमध्येच होतो, अधिवेशन आणि ट्रॅव्हलिंग. बरं. आणि 65 दिवस जनतेला, 65 दिवसापैकी 3 दिवस फक्त घरी आहे मी, 3 का 4 दिवस. राहिलेला वेळ सगळा जनतेमध्येच गेलेला आहे माझा. ओके. म्हणजे सकाळी एकदा 10ला बाहेर पडलं की जनता सोडेल तेव्हाच घरी यायचं. बरं बरं. असं आहे. त्यामुळं वेळ मिळत नाही. अच्छा. जो वेळ मिळतो तो ट्रॅव्हलिंग आणि दिल्लीमध्ये अधिवेशन काळात संध्याकाळी बऱ्यापैकी वेळ मिळतो. ओके ओके ओके. तेव्हा वाचनावर जास्तीत जास्त फोकस करतो. आता अनेकांच्या मनातला प्रश्न आहे, तुम्ही खासदार म्हणून त्याला उत्तर द्यावं असं मला वाटतं, की जे राष्ट्रवादीची 2 शकलं झालेली आहेत, त्या वर्धापन दिन पण होता आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते काही वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत, विलिनीकरण व्हावं किंवा पवारसाहेब पण म्हणाले होते. तर त्याबाबत तुमचं मत काय आहे? विलिनीकरणाच्या बाबतीत मी माझं वैयक्तिक मत हे सांगणार आहे की मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन हे आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि जयंत पाटलांच्या कानावर घालणार. बरं. जो कार्यकर्त्यांचा आदेश असेल तेच आम्ही साहेबांच्या कानावर घालू. ओके. मला वाटत नाही साहेबताई आणि जयंत पाटील साहेब सगळ्यांचा, म्हणजे ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली त्यांच्या अडचणीच्या काळात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठला निर्णय पक्षामध्ये होईल असं मला वाटत नाही. ओके. पण त्याच तुमच्या मतदारसंघातले एक आमदार राष्ट्रवादीचे, ते म्हणतात विलिनीकरणाला त्यांचं पाठिंबा आहे, अभिजित पाटलांचं. ते म्हणतात झालं तर चांगलं आहे. ते तुमच्याच मतदारसंघातले आहेत. सगळ्यांबरोबर उठायची बसायची सवय आहे त्यांना. त्यांनी त्यांची वैयक्तिक मतं सांगितलेली आहेत, तेही त्यांच्या मतदारांचं ऐकून घेतील. अभिजित पाटलांनी उभा राहतानाच
कारखान्या बसून विधानसभा असेल असेल मतदारांचं ऐकल्याशिवाय त्यांनी निर्णय केलेला नाही किंवा कार्यकर्त्यांचं ऐकल्याशिवाय, तर ते सगळ्यांचं घेतील. आज सरकारचे प्रमुख म्हणून जायला लागते त्यांना, निधी आणायचा आहे मतदारसंघात, ती त्यांची भावना आहे, त्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केलेली आहे. बरं, मत व्यक्त करायला काय अडचण नाही. अडचण काही नाही, अडचण काही नाही. माझं मी सांगणार, मी जनतेच्या ह्याच्यावर, मी निवडून आलो जनतेच्या जीवावर. बरं, ज्या विचारांनी जनतेने मला उभा केलं त्यांना विचारल्याशिवाय मी तर निर्णय घेणार तुम्ही नाही काही निर्णय नाही घेतला घेणार. त्यामध्ये. ओके. पण जेव्हा अनेकांना असं वाटतं की बाबा विरोधी पक्षात असलं की कामं होत नाहीत, निधी मिळत नाहीत, तर ती अडचण तुम्हाला पण जाणवते? असं मला अजूनपर्यंत अनुभव आलेला नाही. बरं. अच्छा. फ्लो कमी असू शकतो, हम्म, हम्म. सत्ताधारी खासदार आमदारापेक्षा आमचा फ्लो कमी असू शकतो. बरं. कामं कोणी अडवलेलं नाहीत आजपर्यंत. का आजपर्यंत अडवलं नाही आहेत. एक या निमित्तानं आणखीन एक प्रश्नाचं उत्तर घ्यायचा प्रयत्न करतो की विजयदादा आणि अजित पवार या दोघांमधला राजकीय संघर्ष राहिला आणि त्या राजकीय संघर्षामुळे थोडंसं मोहिते पाटलांना बॅकफुटवर जावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे का? दादांचं आणि अजितदादांचं मला वाटत नाही थेट कधी राजकीय संघर्ष राहिलेला आहे. हम्म, अजितदादांचा उपयोग हम्म. काही लोकांनी करून घेतला जिल्ह्यातल्या, त्याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे ह्या विधानसभेला. अच्छा. कारण जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे जिल्ह्यानं बघितलेलं आहे. त्याचं ओके. सगळे तोड उत्तर सोलापूर जिल्ह्यानं लोकसभेला पण दिलेलं आहे आणि विधानसभेला पण दिलेलं आहे. अजित पवारांच्या सर्व उमेदवारांना पराभूत करून. नाही, अजितदादांचे उमेदवारच नव्हते, अजितदादांचा उपयोग ज्यांनी केला हम्म. आणि अजितदादांना सुद्धा सोडून गेले ऐन वेळेस, ओके. अशा लोकांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली. दाखवून दिली. असं मी काही नावं घेतो, त्यांना जर तुम्हाला असं योग्य वाटलं की त्यांना सल्ला द्यावा किंवा त्यांच्याबद्दल थोडं सांगावं, तर ती जरा मी नावं तुमच्या पुढे घेतो, तुम्ही जरा ते आम्हाला सांगा नक्की. त्यांना एक सल्ला, आपल्याला समजा असं ठरवलं की आपला एक सल्ला द्यायचा बा, तुमच्या मतदारसंघातली मंडळी आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, असं मला वाटतं. तर मला वाटतं तुमचे जे प्रतिस्पर्धी होते रणजित निंबाळकर, त्यांच्यापासून आपण सुरुवात करू. त्यांना काय तुमचा सल्ला राहील पुढच्या 4 वर्षांसाठी? तुम्ही जेवढ्या सगळ्यांची नावं घेचाल, हां. एकतर ते माझ्यापेक्षा आधीचे अनुभवी लोक आहेत, बरं, त्यामुळं मी एवढा मोठा नाही त्यांना सल्ला देण्यात. बरं. तरी पण असं माढ्यासाठी म्हणून एक काय थोडंसं एक काय असं म्हणू शकतो, काय त्यांची काही मदत होऊ शकेल, त्यांचं फडणवीसांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट असं म्हणतात. असू शकते. फडणवीस साहेब हे देवेंद्र फडणवीस नाही आहेत, हां. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हा सगळ्यांचा पालक असतो आणि फडणवीस साहेबांच्या स्वभावात ते नाही आहे. ते सगळ्यांना घेऊन चालत आहेत. अच्छा. आणि मला एक खात्री आहे की जे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एखादा आमदार, एखादा खासदार किंवा पक्षाचा कार्यकर्ता चांगले प्रोजेक्ट्स जर घेऊन गेलं तर पक्षीय भेद बाजूला ठेवतात. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे राजकारणाची, बॅकिंग देतात आणि ते प्रोजेक्ट्स पुढे नेतात. ओके. हे चांगल्या कामासाठी त्यांचा पाठिंबा. चांगल्या कामासाठी. काय मोठ्या लोकांची नावं घेऊन गल्लीत येऊन कालवा करायचा, काही लोकांना सवय लागलेली आहे अंगाला. बरं. अच्छा. स्वतःचं कर्तृत्व झाकण्यासाठी काय तर समाजात पसरत राहायचं. ह्यांनी कोणता प्रोजेक्ट आणला आणि काम आणलं हे तर सांगावं. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरला येणारे जेवढे पालखी मार्ग आहेत, ते विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस खासदार होते त्यांनी गडकरी साहेबांकडे मागणी केली. त्याची कामं आत्ता संपत यायला लागलेली आहेत. बरोबर. तेव्हा सुरू होऊन रेल्वे प्रोजेक्ट त्यांच्या काळात आहेत विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या. बरोबर. मला प्रश्न विचारण्यापेक्षा 5 वर्षात तुम्ही 1,00,000 कोटी निधी आणला म्हणून सांगणारी मंडळी आहेत, हो. ते गेला कुठं? त्याचं उत्तर जनतेने दिले 1,24,000च्या मतातून. ओके. ह्या गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा जे चांगले प्रोजेक्ट्स आणतोय. आज सकाळी सुद्धा आमच्या पक्षाच्या वर्धापन दिनामध्ये आपण पवारसाहेबांचं मार्गदर्शन ऐकलं असेल, सुप्रियाताई यांचं ऐकलं असेल, बरोबर. की जे सर्वसामान्याच्या हिताचं आहे तिथं राजकारण आणायचं नाही, हे शिकवण हे जुन्या पिढीचे आहे. बरोबर. पवारसाहेब असतील, विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, जिथं जनतेचा बेनिफिट होतोय तिथं राजकारण करायचं नाही.
आणि ते मी करणार नाही. ओके. माझ्या या कुटुंबाने ती दिलेली शिकवण आहे, पक्षाची शिकवण आहे. जनतेचा फायदा होत असेल तर तिथं आम्ही राजकारण करणार नाही, आडवं पडणार नाही. अच्छा. त्या बेनिफिट्सला सरकारच्या बाजूनेच उभं राहू आम्ही. एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो निंबाळकरांनी फार मोठा केला होता. त्याच्यावर तुमचं मत आलं की नाही मला माहीत नाही. नीरा कालव्याचं जे पाणी वाटपाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता आणि त्यानुसार त्यांनी पाणी वाटप 2019 आधी बदलून घेतलं असा दावा देखील केलेला होता. नंतर अजित पवार सत्तेत आल्यानंतर ते पाणी वाटप परत बदललं. तर त्याच्यात वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दल थोडं काही प्रकाश तुम्ही टाकू शकाल का? नीरा देवधर चं जे पाणी आहे त्याचं पूर्वीपासूनचा इतिहास सांगतो. एकतर नीरा व्हॅली हे ब्रिटिशांनी डिझाईन केलेलं धरण आहेत. भाटघर धरण, भाटघर धरण झालं, त्याचं कालवे झाले, कालव्यांचा विस्तार आमच्या आजोबांच्या काळात झाला. नंतर 80च्या दशकामध्ये जेव्हा वसंतदादा मुख्यमंत्री होते, निलंगेकर साहेब या राज्याचे इरिगेशन मिनिस्टर होते आणि त्यावेळेस एक पद्धत होती 80च्या दशकात, कॅबिनेट, राज्यमंत्री आणि उपमंत्री सुद्धा अशी 3 पद्धती. हो. आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब पहिल्यांदा उपमंत्री झाले होते आणि तेव्हा इरिगेशन खात्याला कडा असा उल्लेख असायचा. कडा खात्याला बरोबर. दादा उपमंत्री होते आणि नीरा देवधरचं प्रोजेक्ट सँक्शनसाठी ती फाईल दादांकडे आली होती राज्यमंत्री यांना. त्याला म्हणजे कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट असं त्याला लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण. मग ते दादांकडे आल्यानंतर दादांनी सही केली नाही त्या फाईलवरती, म्हणून निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की दादा सही करत नाही. बरं. मग दोघांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर का सही करत नाही असं वसंतदादांनी दादांना विचारलं. तर दादांनी सांगितलं की नीरा व्हॅलीमध्ये फलटण, माळशिरस, शिराळा, बारामती आणि इंदापूरचा काय भाग असं इन्क्लूड आहे. यांनी नीरा देवधरमधून माळशिरस तालुका वगळलेला आहे म्हणून मी सही केलेली नाही. मग ते माळशिरस समावेश झाला वसंतदादांच्या सूचनेनुसार. तेव्हा भूमिपूजन झालं त्या धरणाचं, परंतु धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये ॲक्विजिशन पूर्ण झालेलं नव्हतं, ते रखडलेलं होतं. त्याच्यावर सगळ्यात मोठ्या प्रमाणावर काम केलं असेल तर ते रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी केलं. आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी ती माहिती काम केलं त्याच्यावरती आणि मग ते धरणाचं बांधकाम सुरू झालं. आणि आपण पाहिलं असेल की जेव्हा कॅनॉल करायची वेळ आली त्यावेळेस राज्यपालांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळं प्रोजेक्ट्सवर बॅन आणि विदर्भातला जो अनुशेष आहे तो भरून काढायचा. बरोबर. आणि नेमकं योगायोगाने 2019 साली तिकडचा अनुशेष भरून निघाला आणि मग इकडं पश्चिम महाराष्ट्रात फंड्स यायला सुरुवात झाली. आणि आपण जे म्हणला की पाणी इकडचं तिकडं ते प्रमाण, बारामतीला पाणी जास्त जाते, तुमच्या हक्काचं पाणी बारामतीला जाते असा रणजित निंबाळकरांचा मुद्दा होता त्यावेळेस होता 2019ला. त्यानंतर ग बसलेत ते त्या मुद्द्यावर. नाही, नंतर अजितदादा जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी तो नियम बदलला आणि पुन्हा बारामतीला पाणी चालू केलं. आता का ग बसलेत ते? त्याचं वाटप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ब्रिटिशांनी वाटप केलेलं आहे त्या काळामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि पाण्यावरनं संघर्ष नको आहे किंवा मतभेद नको आहेत, सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. मग जे लाभ क्षेत्रातले तालुके आहेत सगळ्याच नेते मंडळींनी एकत्रित बसून कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने त्या पाण्याचं वाटप झालं पाहिजे. असं काम करावं सगळ्यांनी. आणि नीरा देवधरचं जसं मगाशी मी सांगितलं अनुशेष भरून निघाल्यानंतर फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी दिली. मंजुरी दिल्यानंतर त्याचं काम गेल्या वर्षी 2024 साली सुरू झालं. आणि मी त्या वरच्या फंडिंगसाठी जवळजवळ 3,500 कोटीचं प्रोजेक्ट आहे, त्यासाठी मी केंद्रात CR पाटील साहेबांना भेटलो, जल आयोगाच्या चेअरमनना भेटलो. आता फायनान्स डिपार्टमेंटकडे फाईल गेलेली आहे, तिथून ती कॅबिनेटला जाईल आणि मग मंजुरी मिळाल्यावर राज्य शासनाचा केंद्राच्या असं संयुक्त विद्यमातून केंद्र फंडिंग करेल त्याला. बरोबर. आणि मग तो प्रोजेक्ट पूर्ण होईल. पण एक आत्ता पाणी तुम्हाला 2019 एवढंच मिळते का कमी मिळते? आता पाणी मिळते, परंतु जे काही नवीन लाभक्षेत्र निर्माण होणार आहे त्यावेळेस तो शॉर्टफॉल दोन्हीकडे निर्माण होणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि व्यवस्थित चर्चा करावी. असं एकमेकाचं पाणी अडवण्यापेक्षा नवीन स्तोत्र काय निर्माण होईल, वाहून जाणाऱ्या पाण्याचा कसा उपयोग करून घेता येईल असं सर्वच राजकीय मंडळींनी बघावं. आपापला मतदारसंघ बघण्यापेक्षा हे सगळे नेते मंडळींनी राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. तुमचं पाणी पवारांनी पळवलं म्हणजे तुमच्या
याचं जो निंबाळकरांचा आरोप होता त्याच्यात तथ्य आहे की नाही याचं उत्तर येस किंवा नाही मला सांगा ना. नेलेलं आहे काय प्रमाणात पाणी, अजितदादांनी नेलेलं आहे, काय प्रमाणात पाणी नेलेलं आहे. परंतु ते आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. उद्या त्यांना त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते स्वप्न बघतायत ते मुख्यमंत्री व्हावं. तर ज्यांना असं व्हायचं आहे त्यांनी स्पष्टपणाने कुठल्याही या तालुक्यावर अन्याय होता कामा नये आणि पाण्याचं उपलब्धता कशी वाढवता येईल, अजून सोर्सेस कसे शोधता येतील आणि कुणाच्या हिस्साचं न काढून देता प्रत्येकाला हिस्सा वाढवून कसा देता येईल या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करावं. ओके. तुमचं मुख्यमंत्री भांडत बसण्यापेक्षा म्हणजे त्याचं योग्य नियोजन करून सगळ्यांना कसं वाढवता येईल हे काम करावं सगळ्यांनी. ओके. आजीदादांची तुमची भेट झाली का कधी? दादांची माझी फक्त एका लग्नात गाठ पडली होती पुण्यामध्ये. बरं. त्याच्या पलीकडे कधी भेट झाली नाही माझी. अच्छा. पण काही शासकीय कामकाज म्हणून तुम्ही कधी त्यांच्याकडे गेलात किंवा? नाही, माझं काही काम पडलं नाही दादांकडे. वेळ आल्यावर नक्की जाईन मी दादांकडे. अच्छा. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते. म्हणजे विचारायचं काय म्हणजे मोहिते पाटील आणि अजितदादा असा काही दुरावा आहे का अजून? नाही, बिलकुल नाही. काय असायचं कारण काय? तेच त्यांचा वापर करून तुमच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा वापर केला, त्यांच्याही लक्षात आलं ना त्यांचा कोणी वापर केला. आता ते ठरवतील कोण सत्य आणि कोण खोटं आहे. कोण कुठे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अशी सार्वजनिक कार्यक्रमात मागणी केली की मला त्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. तर खरोखरीच नवी चेहऱ्यांकडे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद देणं गरजेचं आहे तुम्हाला वाटतं का? एक तर जयंत पाटील साहेबांनी त्यांची स्वतःची इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे. सातत्यानं 7 वर्ष पक्षाची जबाबदारी त्यांनी वाहिलेली आहे. बरं. मोठ्या मनाने त्यांनी पवार साहेबांना सांगितले की आता दुसऱ्यावर जबाबदारी द्या. बरं. आणि असा काही लगेच तडाफडकी निर्णय होणार नाही आहे. पवारसाहेब राज्यातील सर्व ज्येष्ठ आजी माजी आमदार खासदार या सगळ्यांचं ऐकून घेतील, पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतील आणि मग निर्णय घेतील. ओके. एवढ्या गडबडीत निर्णय होणार नाही. ओके. नवीन चेहरा काय तुमच्या नजरेसमोर आहे का कोणी की बुवा त्यांच्याकडे दिलं तर आणखी जरा आक्रमक पद्धतीने काम करता येऊ शकेल? अजून त्याच्यावर चर्चा झाली नाही पक्षात. बरं. ज्यावेळेस चर्चा होईल त्याच्यावर बोलता येईल आपल्याला. त्याच्यावर हे आहेत मोहिते पाटील म्हणजे त्यांच्या नसानसात राजकारण असल्यामुळे ते काही थेटपणे आपल्याला काही सांगणार नाहीत. पण खासदार साहेब तुम्ही आलात, लेट्सअपशी खूप खूप चांगला संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.